अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथक तयार करून त्यांना संजयनगर पोलीस ठाणे हद्दीत आरवडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीमधील आतील लॉकरचा छोटा दरवाजा मोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होते। सदर गुन्हा करणारे संशयित इसमाची माहिती घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामध्ये पोलीस शिपाई ऋतुराज होळकर, पोलीस नाईक सुशील म्हस्के, पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की संजयनगर येथील मंगळवार बाजार येथील असले महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्याकरता येणार आहे। नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याजवळ जाऊन सापळा लावून थांबला। काही वेळाने एक इसम संशयितरित्या महापालिकेच्या मोकळ्या जागेत येऊन थांबला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकानं पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारता त्याने त्याचं नाव सौरभ महादेव पवार, वय 22 वर्ष, राहणार पहिली गल्ली, राजीवनगर, सांगली असं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांगसमक्ष त्यांच्या अंगझडती घेतली असता त्याच्या जवळील पिशवीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून आले। त्या सदर दागिन्याबाबत व रोख रकमेबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलं की आरवडे पार्क येथील बंद घराचं कुलूप तोडून घरातून चोरी केलेले सदरचे दागिने व रोख रक्कम असल्याची कबुली दिली। सदरबाबत संजयनगर पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडी गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करत आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।